कॅप राऊंड फर्स्टची अलॉटमेंट झाली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हवा त्या ब्रांचेस मिळालेत. कॉलेज मात्र थोडंफार मागे पुढे झालेलं आहे. मेन मुद्दे आपण मांडूया इथं, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेणं सोपं होईल. अजून कट ऑफ आलेल्या नाही आहेत. कट ऑफ आज वेळ लागतो येण्यासाठी. सगळ्या कट ऑफ आल्या की मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये मी देतोय. मग सगळ्या कास्टच्या, सगळ्या ब्रांचेसच्या आणि महाराष्ट्रातल्या 380 पैकीच 380 सगळ्या कॉलेजांच्या तुम्हाला कट ऑफ देईन. तर मुद्द्याचं तुम्ही लेटर डाउनलोड केला असेल, तिथं काय दिसतं? फर्स्ट ऑब्विसली या विद्यार्थ्याला कुठलं? सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अलॉट झाले कोणती? मेकॅनिकल ब्रांच. ओके. देन चॉईस कोड आहे ईडब्ल्यूएस मधून सीट झाली, म्हणजे तो ईडब्ल्यूएस चा होता आणि त्याला अलॉट पण ईडब्ल्यूएस झाले. काही विद्यार्थी काय आहेत, समजा तो ओबीसी होते आणि त्यांना अलॉट कुठली सीट झाली? ओपनची झाली. रिझन काय? त्यांचे मार्क्स जास्त असतील. मार्क्स जास्त असल्यामुळे ओपनची सीट अलॉट होते. काही एसटी विद्यार्थी आहेत त्यांना पण अलॉट झालेला आहे. आता हा जो ओबीसी कॅन्डिडेट होता ना, 98 पॉईंट समथिंग काहीतरी पडलेत, मग मेरिट जास्त लागली, मग ओपनची सीट मिळते. कारण का? पहिला अलॉटमेंट मी सांगितलेलं सगळ्या ओपनच्या सीट होतात. क्लिअर? हा. सेकंड राऊंडला काय करायचं आहे? कट ऑफ कशा बघायच्या, कशा लिस्ट बनवायच्या, किंवा आता लिस्ट कुणी बनवायच्या ज्यांना मिळालं नाही. काही जणांनी काय केलंय, आपलंच डोकं लावलं, कुठले पण कॉलेजेस टाकले, मिळाले नाहीत. ज्यांचे 50, 60, 70 पर्सेंटाईल होते 90च्या अबाव टाकले, गणलेला आहे. मग आता ते सगळे कट ऑफ आणि नंतरची व्हिडिओ बघू. ओके. जरी तुमचे कास्ट मध्ये असाल आणि ओपनची सीट अलॉट झाली असेल तरी सगळे कास्टचे बेनिफिट मिळणार. प्रेफरन्स अलॉटेड 2 नंबरचाच ऑप्शन मिळालाय. 1 नंबर ऑब्विसली टीएफडब्ल्यूएस टाकलेलं आणि मार्क्स काय होते? 99.07 होतं. सो सीओपी असं तुम्हाला काहीतरी असेल. ज्यांना अलॉट झालंच नसेल काही संबंध नाहीये, पुढे जायचं आहे. जे आता हे कन्फर्म, आता या विद्यार्थ्याला काय बघायचं की बाबा पहिले 3 जे टीएफडब्ल्यूएस वाले आहेत त्यांना किती मार्क्स मिळालेत आणि ती हलू शकते का सीट. अदरवाईज यांना जाऊन उद्या बेटरमेंट करायचा असेल, जर टीएफडब्ल्यूएस पाहिजे असेल, नसेल उद्या जायचं आहे, 1000 रुपये पे करायचे आणि बेटरमेंट करायचं. जर बेटरमेंट नको असेल तर सीओईपीत जायचं पळत पळत, फी जी काय आहे ती भरायची, ऍडमिशन कन्फर्म करायचं, कॉलेज सुरू होईल कॉलेजमध्ये. ज्यांना मिळालंच नाही त्यांना बेटरमेंट वगैरे काही ऑप्शन नसतो, कारण त्यांना सीटच मिळाली नाही. ज्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांनी 1000 रुपये पे एकदाच करायचे. ते 2000 3000 चे रूल सगळे गेले. सो तुमची कास्ट कुठली असेल, ओपन झाला असेल, टेन्शन घेऊ नका, कास्टचे सगळे बेनिफिट मिळणार. पुढे फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं, हा मुद्दा आता प्रत्येकाला आहे. तर मी सांगेन हा निर्णय कधी घ्यायचा माहितीये का? पहिला कट ऑफ बघायचे आहेत, मग कट ऑफ पाहिल्यानंतरच पुढे निर्णय घ्या. अदरवाईज स्वतःहून काही करू नका, जाऊन ऍडमिशन घ्या. सीट अजून राहिलेत, खूप सीट मी पाहिलेत राहिलेत. कास्टच्या सीट पेंडिंग आहेत, ऑर्फन पेंडिंग आहेत, पीडब्ल्यूडी पेंडिंग आहेत. ह्या सीट नंतर कन्वर्ट होणार आहेत ओपनला, भरल्या नसतील तर. त्यामुळे सध्या टेन्शन घेऊ नका. ओके. हा. मात्र ज्यांनी चुका केल्या की जे कॉलेज पाहिजे होतं ते खाली पडलं, वर बकवास कॉलेज टाकली किंवा चुकून मिस्टेक केली, ती मिळालेत आणि चांगलं कॉलेज भरलंय, तर ते आता परत मिळण्याचे चान्स खूप कमी होत आहेत. मी सांगितलेलं 80 to 85% सीट भरल्या जातात पहिल्या राऊंडला, पण या वर्षी ऑब्विसली काय 85 to 90 ला पोहोचला. खूप कॉलेजेस भरले गेलेत आणि सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या मेरिट रॉकेट झालेत. कारण कशा काय वाढलेत तर समोर, कारण एआयचा इफेक्ट, कम्प्युटरला सगळे चाललेत, कम्प्युटरचे रेसेशन म्हणजे ले ऑफ, आणि हे सगळ्यामुळं कम्प्युटरचा थोडा कट ऑफ स्टेबल राहिलाय, वाढला नाही. पण मेकॅनिकल सिव्हिल कडे मुलं वाढलेत आणि त्यांचे कट ऑफ वाढलेले आहेत. बघून घ्या. फालतूतलं फालतू कॉलेज असायचे जिथं कधी कोण ह्या ब्रांचेसला जायचं नाही, आता त्या कॉलेजचे ब्रांचेस पण भरलेत. काय मी कम्प्युटर नाही भरलेलं पहिले काही कॉलेजांना आणि तिथं मेकॅनिकल भरलेलं आहे. सो ही कंडिशन या वर्षीची आहे. सीट एक्सेप्टन्स म्हणजे ज्यांना मिळालंय, फ्रीज करायचं असेल तर त्यांना पण 1000 रुपये पे करायचे, बेटरमेंटला जायचं आहे त्यांना पण 1000 रुपये पे करायचे. इथं कुणालाही कन्सेशन नाहीये. क्लिअर? सो ते कधीपासून? उद्यापासून 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजताची टाइम आहे. तुम्ही स्वतः मोबाईल वरून करा, लॅपटॉप वरून करा, स्क्रुटनी सेंटरला जाऊन करा, कसंही करा, ते ऑप्शन उद्या अवेलेबल होईल. तो मी उद्या सांगतोय कसा अवेलेबल होणार आहे. तुम्ही जिथून हॉल तिकीट प्रिंट काढलं सीईटीचं किंवा ऑप्शन फॉर्म भरला, तिथंच तुम्हाला तो ऑप्शन मिळणार आहे फ्रीज किंवा बेटरमेंटचा. सो तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही एक्सेप्टन्सचे 1000 रुपये पे करायचे, ऑनलाईनच पे करायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. मात्र जर तुम्ही 5 ऑगस्टच्या पुढे गेला, विसरला आणि करायचं राहिलं, मिळालेली सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. म्हणजे तुम्हाला सीट जी फर्स्ट राऊंडला मिळाली ना ती कॅन्सल होणार.
काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, नंबर सर आम्हाला मिळालेलं कॉलेज नको आहे, आम्ही ते एक्सेप्ट करत नाही, आम्ही सेकंड राऊंडला जातो. तुम्ही जर एक्सेप्ट केलं नाही, काय फरक पडणार आहे? सॉरी, तुम्ही जर ते एक्सेप्ट केलंच नाही, त्यानं काय होणार? तुम्हाला सीट नाही मिळणार. तुम्ही म्हणा आम्हाला जायचंच नव्हतं. मग टाकलं का? हा पहिला प्रश्न. पण आता म्हणतोय मिळालंय ते गप घ्या ना हातात. जायचं नाही जायचं ते नंतर ठरवूया, मिळालेला हातात ठेवा, सेकंड राऊंडला चला. असं व्हायला नको 4 राऊंड काहीच मिळालं नाही, मग नंतर पश्चाताप. ते सुरुवातीच्या पहिल्या राऊंडला होतं ते बरोबर होतं. हे सांगतंय का? तर प्रवचन देणारी असतात, नको आहे जाऊ नका, नाहीये घ्या ग, पडले पदरात ना, ठेवा पुढचं पुढं. आता दुसऱ्या राऊंडला जाताना मेन मुद्दा, कट ऑफ बघायचा तर आहेतच, मी देतोय. वॅकन्सी येणार किती? 6 तारखेला वॅकंट सीट असणार आहेत. आता आम्ही ज्या कॉलेजांना जायचं बघालो ना, तिथं सीट आहे की नाही हे बघायला पाहिजे की नाही? मग ते पण तुम्हाला मी इथं मोबाईल ऍप्लिकेशन आहे आपलं गोएड अकॅडमी. थांबा जरा ऍडव्हर्टाईज करतो की आपल्या ऍप्लिकेशनची. गोएड अकॅडमी आहे बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा प्ले स्टोरला. तिथं मी तुम्हाला कट ऑफ देतो. आज रात्री आला, आज दिन, अजून तरी कट ऑफ आलेला नाहीये. सो प्रॉब्लेम काय आहे? वॅकन्सी बघणार नाही, म्हणजे एखाद्या कॉलेजला सीट आहेत की नाही हे बघणार नाही, तोपर्यंत टाकण्यात काय अर्थ आहे? पण असंही होतंय, काही समजा वालचंद कॉलेजला विद्यार्थी आहेत, त्यांना पाहिजे व्हीजीडी आणि सीओईपी असं समजू. तर वालचंद कॉलेजला एक पण वॅकन्सी दिसणार नाही. पण त्याचा फायदा काय माहितीये का? काही कॉलेजला मुलं म्हणजे सीओईपी ची वॅकन्सी दिसेल की वालचंदला दिसणार नाहीये. तुम्ही आहे कराड गव्हर्नमेंटला, मग कराड गव्हर्नमेंट वाली वालचंदला जायचा विचार करणार आहेत, वालचंद वाली सीओईपीला. सीओईपीला वॅकन्सी असली तर ही वालचंद वाली सीओईपीला गेली आणि ऑटोमॅटिक वालचंदच्या जागा मोकळ्या झाल्या आणि मग तिथं कराडवाली येणार. म्हणजे एखाद्या कॉलेजला वॅकन्सी दिसत नाही याचा अर्थ असा नाही की तिथं सीट भरली जाणार नाही. तिथल्या विद्यार्थ्यांचं बेटरमेंट झालं, ऑटोमॅटिक तिथं दुसऱ्या सीट भरल्या जाणार. क्लिअर? मग हे मिळणं आपल्याला क्लिअर होईल. वॅकन्सी म्हणजे ज्या कंप्लीट मोकळ्या आहेत ह्या 6 तारखेला कळतील. ठीक आहे? पण हे डेट चुकवायचे नाही. तिथं बेटरमेंट करा. फ्रीज केला तर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. पहिला ऑप्शन मिळालाय, कंपल्सरी आहे. आणि देन आपल्याकडं सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट परत हे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असतं, म्हणजे 11-59 ही डेट. म्हणजे जसे 3 दिवस पहिला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी होतं ना, सेम इथं आहेत. महत्वाचं आहे सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड फॉर्म खूप विचार करून भरायला लागतो. आता फर्स्ट राऊंड सारखं नाही आहे की निवांत मागच्या वर्षीचे कट ऑफ आणि सगळं नाही. हे खूप डोकेदुखी असणार आहे. इतकं सोपं नाही आहे. ज्यांनी ज्यांनी फॉर्म चुकवले होते किंवा ज्यांनी कॉलेज अलॉट झालेलं नाही, म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळंच टाकलं होतं, त्यांना मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार. कारण वेळ लागणार. आणि काही जणांना बाबा कम्प्युटर सायन्सच पाहिजे होतं आणि पुण्यात पाहिजे होतं किंवा मुंबईत पाहिजे होतं, मार्क्स कमी होते, त्यांना काय आता सगळा डेटा बघावा लागणार आहे. कुठं सीट वॅकंट राहिले, कुठं काय शिल्लक आहे, हे बघूनच फॉर्म भरायला. कारण इतकं सोपं नाहीये. मी सांगतो की आता फॉर्म बनवणे म्हणजे ऑप्शन फॉर्म त्रास देणार आहे. सेकंड राऊंडच्या मेरिट सांगतो वाढतात. कारण आता ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांना ब्रँच खराब होती असं वाटतंय तर ते बदलणार आहेत. कॉलेज बाबा मला खराब मिळू दे, मला चांगली ब्रँच पाहिजे, यामुळं सेकंड राऊंडचा कट ऑफ वाढतो. थर्ड आणि फोर्थला कमी होतो. थर्ड फोर्थला का कमी होतोय? त्याचं कारण आहे ज्या कास्ट भरल्या जाणार नाही ना त्या ओपनला सीट कन्वर्ट होतात आणि तिथं ड्रॉप व्हायला चालू होतोय. सेकंड राऊंडच्या मी क्लिअर सांगतो मेरिट वाढतात. पेशन्स तुमच्याकडे थर्ड आणि फोर्थ राऊंड साठी पाहिजे आहे. सो ही डेट लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट म्हणजे हे 2-3 दिवस आहेत. सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. वॅकन्सी पाहिल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरू नका. आणि इथं तुम्ही काही करा, बेटरमेंट करा. ज्यांना मिळालंय नवीन कॉलेज, चांगलं कॉलेज, ब्रँच पाहिजे, त्यांनी बेटरमेंट इथं करा, 1000 रुपये पे करा. कन्फर्म करणार आहे जा कॉलेजमध्ये, 3 दिवसांमध्ये फी वगैरे भरा, जे काय असेल प्रोसेस कम्प्लीट करून घ्या. मिळालंच नाही, विचार करून कट ऑफ पाहायचा आहे, मग वॅकन्सी पाहिजे आणि मग ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ओके? काय डाऊट्स असेल सांगा. व्हॉट्सअप नंबर 9545088766. ठीक आहे? याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय वेळाने येईल, पण येईल. कारण आता परत गर्दी होते, 2-3 दिवस निवांत होतो थोडंफार, पण आता गर्दी होणार. मेसेज वगैरे रिप्लाय देतोय मी नक्की. ओके? तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये सगळे कट ऑफ मिळतील.